भंडाऱ्यात जलपर्यटनासह विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आणि त्यानंतर आता आचारसंहितेच्या काळातच हे कामं थांबवण्याचे पत्र देखील निघालेले आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। हो, काय सांगाल, आचारसंहितेच्या काळात कामं जे आहेत ते थांबवण्याचं पत्र निघालेलं आहे, काय सांगाल आपण? नाही, आचारसंहितामध्ये जे आचारसंहिता लागू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शासकीय यंत्रणेवरती तुम्ही दबाव आणू शकत नाही, राजकीय दबाव आणू शकत नाही। आणि परिणयजीने आपल्या पत्र दिलेलं आहे आदरणीय देवेंद्रजींना, आणि देवेंद्रजींनी त्याची एंडोर्समेंट आहे। कदाचित देवेंद्रजींना महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माहिती नसावं की ते विकास कारण मला माहिती आहे की ते विकास कामावरती अडचण आणू शकत नाही, अडथळा आणू शकत नाही, तो त्यांचा हेतू पण नाही आहे। परंतु यांनी कुठेतरी मिसगाईड करून त्यांची सह्या घेतली असावं आणि ते पत्र आज अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून ते कामं थांबवण्याचे पत्र काढतात। हे विकास विरोधी आहे। ह्या भंडाऱ्याच्या विकासासाठी, भंडाऱ्याच्या भविष्यासाठी हे चुकीचं आहे। तुम्ही निधी आणू शकत नाही, तुम्ही प्रकल्प आणू शकत नाही आणि दुसऱ्यांनी आणलेला प्रकल्प थांबवण्याचा हा जो षडयंत्र आहे हा भंडाऱ्याच्या भविष्यासाठी धोकादायक आहे। आणि ते म्हणतात की ह्या प्रकल्पामधून भ्रष्टाचार झाला, त्या प्रकल्पामधून भ्रष्टाचार झाला। ह्या परिणय फुके किती दुधाचा धुतलेला आहे। यांनी 15 एकरमध्ये 100 कोटीचं कर्ज घेतला। प्रत्येक शेतकऱ्याला 15 एकरमध्ये 100 कोटी मिळू शकतात का? तर ह्या त्यांच्या इम्प्रेस सिटीच्या बाजूला त्यांच्या कंपनीमध्ये 10 वर्षापासून 35 कोटीचा काम भ्रष्टाचार झाला आहे। त्याची चौकशी लावायची का? त्यांनी केलेले त्यांच्या वडिलांकडे एवढे मोठे सोसायटी आहेत, 70 सोसायटी जवळपास त्यांच्याकडे आहेत आणि त्या जे सोसायटी आहेत त्यांनी आजूबाजूचे गाववाल्याचे बनवलेले आहेत मजूर सोसायटी, त्याच्या सगळ्या गोंधळ आहे। ते चौकशी करायचं का? त्यांनी जो फार्म हाऊस बांधलेला आहे ते आदिवासी जागेवर बांधायचे, त्याची चौकशी करायची का? त्यांनी जे कंपनी टाकली आहे देवरीमध्ये ते आदिवासीच्या जमिनीवर बांधले, त्याची चौकशी करायची का? अरे तुम्ही तुमच्या बायकांना उभे करता तेव्हा ते चालते, तुमचे मंत्री बायकांना उभे करतात तेव्हा ते चालते। आमदारांनी नरेंद्र भोंडेकरांनी शिवसेनेने एखादा आपल्या घरचे बायकोला उभी केलं आणि मी माझ्या मतानं नाही केलं, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संमतीनं ते केलं, ते तुम्हाला झोमते। तुम्ही एकरी भाषेमध्ये महिलांना बोलता, तुम्ही भ्रष्टाचारावरती काढता। अरे तुम्ही मित्रपक्ष आहेत का? तुमच्यापेक्षा तर ते काँग्रेसवाले बरे। तुम्ही काँग्रेसला सोडून तुम्ही मित्रपक्षाला आरोप करता, तर तुम्ही याद राखा की आम्ही तुमचा आता संयम तुटलेला आहे। तुम्ही आमच्या घरापर्यंत पोचले आहेत, आमच्या महिलांपर्यंत पोचलेले आहेत। तुम्ही किती दुधाना धुतले आहेत ते आम्हाला माहिती आहे। अरे तुम्ही तुमच्या घराच्या महिलांना सांभाळू शकत नाही, ती बिचारी तुमच्या भावाची भाऊसून घर फिरते न्यायासाठी, ते लहान पोरं फिरतात, तुम्ही तिकडे नाही बघत, तुम्ही आमच्या घरच्या महिलांवरती जाता। तुम्ही आमच्या भ्रष्टाचाराचा विषय तुम्ही अपप्रचार करत असाल तर तुमचे मंत्री किती प्रामाणिक आहेत, तुमचे मंत्री किती भ्रष्टाचार करतात ते आमच्याकडे बी पुरावे आम्ही पण सांगू। आम्ही देवेंद्रजींचा सन्मान राखतो, शांत म्हणून आम्ही शांत बसतो, परंतु तुम्ही आता आमच्या घरापर्यंत आलेले आहेत, आम्ही सहन करणार नाही। अरे तुम्ही चौकशी करा, टाका फासाला लटका, पण तुम्ही दुधाना धुतले नाही आहेत हे तुम्हाला आम्ही पण आता भविष्यामध्ये सांगू। नक्कीच, पण जे आचारसंहितेच्या काळामध्ये जे विकास कामं थांबवण्याचं पत्र निघलं तर नियमानुसार तसं पत्र काढता येतात का, आणि काय आपल्या याच्यावर मत आहे? अजिबात नाही। ते शासकीय यंत्रणेवरती तुम्ही खाजगी, आम्ही पत्र देणं बंद केलेत ना। आचारसंहितेमध्ये आम्ही पत्र देत नाही आणि आम्ही हे 20 वर्षापासून आम्ही आमदार राजकारणमध्ये आहोत, आम्ही असं कधीच चुका करत नाही। आणि कदाचित मुख्यमंत्री साहेबांना ना ह्या गोष्टीचं माहिती नसेल, हे त्यांना मिसगाईड करत असतील, पण जर मुख्यमंत्री साहेबाचा एंडोर्समेंट नसता तर कदाचित गुन्हे पण दाखल झाले असते त्यांच्यावरती। हा शासकीय यंत्रणेचा निवडणूक आयोगावरती, निवडणूक विभागावरती दबाव तंत्राचा वापर आहे। हे निवडणूक, अरे प्रत्येक नगरपरिषद CO, SDO हे आरो आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, तुम्ही त्यांना चौकशीवर लावता, म्हणजे तुमचे हे किती तुमचं हे दिसते। निवडणूक अधिकारी जे असतात हे निष्पक्ष असायला पाहिजे, त्यांच्यावर कोणताही दबाव नसायला पाहिजे, ते तुमचे चौकशीमध्ये लागले आहेत, हे पत्र काढण्यामध्ये लागले आहेत। जिल्हाधिकारी ह्या संपूर्ण जिल्ह्याच्या 4ही नगरपरिषदचा मुख्य अधिकारी आहे, तुम्ही त्यांच्याकडून पत्र काढता, म्हणजे हे काय चाललं आहे? हे काय तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता? आणि आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही तुमच्यासोबत आहो, आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत, आणि तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोकाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करतोय, आमच्या घरापर्यंत येतोय, आमच्या परिवारापर्यंत येतोय। याला जरा आवरला पाहिजे, नाही तर तुम्हाला जर धिंगाच करायचा आहे तर आम्ही पण तुमच्या मंत्र्याचा काढू भ्रष्टाचार किती करायचे आहेत, किती कोण पैसे घेते। तर नक्कीच आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीचे पत्र काढणे म्हणजे कुठेतरी राजकीय पदाचा दुरुपयोग आहे, असं मत आमदार नरेंद्र भोंडेकरांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।